नागपूरच्या अनेक भागात सलग 5व्या दिवशीही संचारबंदी कायम। काही भागामधील संचारबंदी काही प्रमाणात शिथिल। कोल्हापूर सत्र न्यायालयाच्या निकालाला आव्हान देत कोरटकरची जामिनासाठी आता हायकोर्टात धाव। अर्जावर तातडीची होणार सुनावणी। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलीस कोठडीतील मारहाणीतच। न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात पोलिसांवर ठपका। गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर दाखल। राज्याची आर्थिक स्थिती चांगली झाल्यावर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार। वाढीव मदतीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं स्पष्ट। आता ड्रोन करणार खाणींची पाहणी। चुकीचं काम करणाऱ्यांवर बडगा। तहसीलदारांना दोषी धरणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची विधिमंडळात घोषणा। पुण्यातील बस जळीत कांडाचं सीसीटीव्ही न्यूज 18 लोकमतच्या हाती। मजुराचं काम सांगितल्याच्या रागातून चालकानं चौघांना जिवंत जाळलं। चालक जनार्दन विरोधात गुन्हा दाखल। समृद्धी महामार्गावरील टोलचे दर वाढले। समृद्धीवर आता 19% जास्त शुल्क भरावं लागणार। येत्या 1 एप्रिलपासून नवे टोल दर लागू होणार। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा। मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता। तरी उन्हाचा चटका मात्र कायमच राहणार। आणि राज्यात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी आणखी 3 महिन्यांची मुदतवाढ। 30 जून पर्यंत HSRP बसवता येणार। वाहन चालकांना दिलासा।